सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी। हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार। आज न्यायालयामध्ये बंद लिफाफ्यात आरोपींचे जबाब सादर केले जातील। वाल्मिक कराड जेलमध्ये असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही दाखवा, धनंजय देशमुखांची मागणी। बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळेप्रमाणेच इतर कोणी आलं का, देशमुखांकडून संशय व्यक्त। आवादा कंपनीला धमकी जगमित्र कार्यालयासह सातपुडा बंगल्यावरूनही आली। या प्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर 307 आणि 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल। यामधील एक केस ही केज तर दुसरी केज माजलगाव कोर्टामध्ये आहे, अंजली दमानी यांचा दावा। सतीश भोसले उर्फ खोक्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। आज बीड न्यायालयामध्ये जामीन अर्जावर सुनावणी। प्रशांत कोरटकरांना दिलासा नाहीच। आज कोर्टामध्ये कोरटकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी। कोरटकरांनी वकिलामार्फत नागपूर पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी अर्ज केला। जीवाला धोका असल्याचं पोलिसांकडे कारण दिलं। सुरक्षा पुरवण्यासंदर्भात आढावा घेऊन पोलीस निर्णय घेणार। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। गाडेला पोलीस प्रत्यक्ष हजर करणार की सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन हजर करणार हे अद्यापही अस्पष्ट। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीचं पोलीस आयुक्तांना पत्र। ॲडव्होकेट असीम सरोद यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावं, पीडित मुलीची आयुक्तांकडे मागणी। स्वारगेट अत्याचार प्रकरणी 4 एसटी कर्मचारी निलंबित तर 22 सुरक्षा रक्षकांची बदली। यापुढे हलगर्जीपणा केल्यास शिक्षेला सामोरं जावं लागेल, मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। योजनांना हिंदू देवतांचं नाव देणं चुकीचं, मल्हार सर्टिफिकेशन नाव बदलावं, श्री क्षेत्र जेजुरी संस्थांच्या विश्वस्तांचे नितेश राणेंना पत्र। शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हतं, मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य। इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा अजेंडा, जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। अर्थसंकल्पावर आज उर्वरित चर्चा होणार। विरोधकांनी केलेल्या आरोपांना आज सरकारकडून अर्थमंत्री उत्तर देणार। सोबतच योजनांची काय सद्यस्थिती आहे यावर देखील अजित पवार वस्तुस्थिती मांडणार। भाजपनं विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी मिळण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती। ज्या ठिकाणी सोसायटीनं परवानगी दिली नाही तिथे बियर बारसाठी परवानगी देऊ नये, भोसरीचे आमदार महेश लांडगेंची विधानसभेत मागणी। तर दारूच्या दुकानांसाठी गृहनिर्माण सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असेल, अजित पवारांची घोषणा। मुख्यमंत्र्यांचा मोबाईलवरून सगळे अधिकारी आणि योजनांवर थेट वॉच, यासाठी सुसज्ज सीएम डॅशबोर्ड तयार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उद्घाटन केलं। आशिष शेलार उपस्थित होते। कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। 55 डेसिबलचं उल्लंघन करणाऱ्यांना पुन्हा कधीही परवानगी दिली जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आपण भोंगे बंद करू, पण सकाळी 9 वाजता वाजणाऱ्या भोंग्यांचं काय करायचं? विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका। लाडक्या बहिणींसाठी 46,000 कोटींची तरतूद केली होती, मात्र त्यातील 33,000 कोटी खर्च झाले। आता अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटींची तरतूद, याचा अर्थ आणखी 50 लाख महिला कमी होणार। भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा। बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू कराव्या लागतात, अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात। 1 लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना चालू करता येतील, रामदास कदम यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना आता फक्त टीका करण्याचंच काम उरलंय, ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत, रामदास कदम यांची टीका। ठाकरेंना केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतील, कदमांचा घणाघात। शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतला। शिंदे विरुद्ध फडणवीस हा वाद प्रामुख्याने या अधिवेशनात पाहायला मिळतोय, यातून राज्याचं नुकसान, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। पालघरमध्ये डहाणू समुद्रात तेलाचे साठे आढळले। 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्राहून अधिक मोठे खनिज तेलाचे साठे। 8 वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाला अखेर यश।
उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करणार. या समितीच्या अहवालानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना केल्या जातील. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गाचं काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसलेंची विधानसभेत माहिती. राजकीय पक्षांचे किंवा अन्य कोणतेही ध्वज, जाहिराती, फलक सार्वजनिक किंवा गृहनिर्माण सोसायट्यांसारख्या खासगी परिसरात लावता येणार नाहीत. घराबाहेर ध्वज लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी घेणं बंधनकारक असल्याची महापालिकेची उच्च न्यायालयात भूमिका. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 65 इमारतींच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी तहसीलदारांचे रामनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी साई डेव्हलपर्सनं खोटे सातबारे दिल्याची तक्रार केली होती. होळीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर. 12 ते 18 मार्चपर्यंत नियम लागू राहणार. पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा. होळीसाठी अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार. मुंबई महानगरपालिकेचा इशारा. 1000 ते 5000 पर्यंत दंड तसंच 1 आठवडा ते 1 वर्षापर्यंत कैद होण्याची शिक्षा. येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता. पुणे वेधशाळेनं अंदाज वर्तवला. मुंबईमध्ये ठिकठिकाणी नालेसफाईला सुरुवात. मात्र चांदिवली विभागातील सफेद फूल नाका कचऱ्यानं भरलेलाच असल्याची माहिती. नाल्यातील जलवाहिनी कचऱ्याला अडसर ठरत असल्यानं नालेसफाई. सिंहगड सिटी स्कूलनं बेकायदेशीर स्थलांतर बांधकाम केलं. त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत किंवा कायम ठेवण्याबाबत निर्णय आणि कार्यवाही होण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेत माहिती. कोकणामध्ये मिनी महाबळेश्वर बनवण्याच्या एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला आदित्य ठाकरेंचा विरोध. मिनी महाबळेश्वर करण्यापेक्षा स्थानिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, आदित्य ठाकरेंची टीका. कोकणात मिनी महाबळेश्वर प्रोजेक्ट 100% होणार. मंत्री उदय सामंत यांचा दावा. सौर ऊर्जेवर आधारित विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना आणणार. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. वीज दरवाढीबाबत आमदार मुर्जी पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची गरज. अंबादास दानवेंचं विधान परिषदेत वक्तव्य. कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवलाय. दानवेंची माहिती. जेजुरी पाठोपाठ तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी. याबाबत मंदिर महासंघाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार. मागणी मान्य न झाल्यास जनआंदोलनाचा शिष्टमंडळाचा इशारा. पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज. शासनाच्या परवानगीनंतर विठ्ठलाच्या मूर्तीवर लवकरच इपॉक्सी लेप लावला जाईल. देहूमध्ये संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचं अनावरण. पगडीचा घेराव 22 फुटांचा तर उंची 4 फूट 450 मीटर सुती कापडापासून पगडी साकारली आहे. कसब्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हटवण्यात येणार. आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांना यश. खासदार नारायण राणेंनी निधी मंजूर केलाय. बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगडाच्या उत्तराधिकाऱ्यांची नियुक्ती. महंत संभाजी महाराज नगद नारायणगडाचे 10वे महंत महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी घोषणा केली. कोकणात शिमगोत्सवाची लगबग सुरू. शिमगोत्सवानिमित्त साखरमाऱ्यांची कोकणात गर्दी. वाशिममध्ये विविध शासकीय कार्यालयांसह शासकीय कर्मचारी निवासस्थानाकडे जवळपास 2 कोटी रुपयांची थकबाकी. पैसे नसल्यानं नागरिकांना सुविधा देण्यात नगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याचं चित्र. औरंगजेबाचं गुणगान करणारे सपा आमदार अबू आझमींना सत्र न्यायालयाचा दिलासा. अटकेपासून संरक्षण. 12, 13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश. आझमींनी अटकपूर्व जामीन अर्जही दाखल केला होता, तो कोर्टानं स्वीकारला. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांची पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. हितेश मेहता आणि त्याच्या सहकार्यावर बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधून 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप. अश्लील चाळे केल्याप्रकरणी पुण्यातील गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं ही कोठडी सुनावली.
भाग्येश ओसवालच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी. भाग्येश हा गौरव आहुजाचा मित्र. पुणे सत्र न्यायालय भाग्येश ओसवालच्या जामीन अर्जावरती निकाल देणार. अहिल्यानगरमध्ये जन्ममृत्यू दाखले मिळण्यामध्ये अडचणी. सगळ्याच महापालिका, जिल्हा परिषद तसेच शासकीय कार्यालयांमधील ऑनलाईन सेवा गेल्या 1 आठवड्यापासून बंद आहे. जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रांसाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करणार. जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता पोलिसांचा अभिप्राय बंधनकारक. महाराष्ट्रातील बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर बंदी घालण्यासाठी बावनकुळेंचा मोठा निर्णय. नांदेडच्या रस्त्यांवर दुकान लावून अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिकेनं बुलडोझर फिरवला. रस्त्यावर कोणत्याच पद्धतीचं अतिक्रमण दिसल्यास कारवाई करण्याचा महानगरपालिकेचा इशारा. नांदेडमध्ये महापालिकेच्या हद्दीतील जमिनीचं आरक्षण रद्द. जमीनधारकांना दिलासा. नांदेड महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यामध्ये जमिनीवरती आरक्षण करण्यात आलं होतं. पुण्याच्या धनकवडीतील आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी गोळा करणाऱ्यांना अटक. सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. महिलेनं तक्रार केली होती. आरोपींना 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यामध्ये जुन्या भांडणाच्या वादातून पबमध्ये आलेल्या 2 तरुणींना टोळक्यांकडून मारहाण. टोळक्यांकडून तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राडा. बारमध्ये झालेल्या राड्यानंतर तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल तर 3 तासात आरोपींना जेरबंद करत त्यांची धिंड काढली. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला मालेगाव पोलिसांनी अटक केली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातली घटना. हर्षद गवई असं आरोपीचं नाव. मुंबईच्या मालाडमध्ये 38 दिवसांच्या बाळाची चोरी. वनराई पोलिसांकडून 4घांना अटक. पोलीस तपासात आरोपींची बाळ चोरी केल्याची कबुली. नागपूरमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली न्यायाधीशाची फसवणूक. फॉल्कन इनव्हॉइस डिस्काउंट या कंपनीनं 13,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचं समोर. कंपनीसह मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये 2 धरणं असूनही दिग्रसमध्ये पाणी टंचाईची झळ. पाणी टंचाईचा प्रश्न निकाली लागण्यासाठी नागरिकांचा पालिकेवर हिंडा मोर्चा. वर्ध्याच्या कारंजामध्ये शासकीय धान्य गोदामातील हमाल संपावर. 4 महिन्यांपासून वेतन झालं नसल्यानं हमाल कर्मचारी आक्रमक. पालघरच्या वाडा तालुक्यातील अंभई आमगाव खुटल इथं ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचं गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. नवी मुंबई पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहलीदरम्यान मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. मनसेची मागणी. 25 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी 30हून अधिक सैनिकांची हत्या. पुढच्या 48 तासात बलुचिस्तान सैन्याला सोडण्याचं आवाहन केलं. पोलीस ठेवलेल्यांपैकी 80 जणांना सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशस दौऱ्यात भारतीय समुदायाला संबोधित केलं. भोजपुरी भाषेत भाषण सुरू करून मोदी म्हणाले, 10 वर्षांपूर्वी याच तारखेला मॉरिशसला आलो तेव्हा होळी 1 आठवडा आधीच संपली होती. आता होळीचे रंग मॉरिशसहून भारतात घेऊन जाईल. मोदींचं वक्तव्य. घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 सादर. नियम मोडल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांच्या दंडाची विधेयकात तरतूद. गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी हे विधेयक मांडले. स्पेसएक्सच्या स्टारलिंकचे सॅटेलाइट हायस्पीड इंटरनेट एअरटेल भारतीयांना उपलब्ध करून देणार. एअरटेलचा मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स बरोबर करार. मस्क यांच्यासोबत एखाद्या भारतीय कंपनीचा अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे. रोशनी नाडार भारतातील सर्वात श्रीमंत महिला. वडील शिव यांनी HCL कॉर्पमध्ये रोशनी यांना 47% हिस्सा दिला. रोशनी यांच्याकडे 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती. अंबानी अदानी यांच्यानंतर 3ऱ्या श्रीमंत सावित्री जिंदाल यांना मागे टाकलं. पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठाच्या भिंतीवरती आझाद काश्मीर आणि स्वतंत्र पॅलेस्टाईनचे चित्र. या प्रकरणी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांविरुद्ध FIR दाखल. आमिर खान आणि रणबीर कपूर पडद्यावर एकत्र दिसणार. आलिया भट्टनं इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर करत माहिती दिली. या प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती मात्र आलियानं दिलेली नाही. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या जीवनावर चित्रपट येणार. लेखक, दिग्दर्शक, निर्माता अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी चित्रपटावर काम करतायत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि कन्नडमध्ये बनवण्याचा आहे. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.